बघा इथं 2 टमाटे आणि 3 कांदे भाजून घेतलेले असे, आणि इथं आले लसूण आणि कोथिंबीर, आणि इथं बघा ओलं खोबरं असं थोडंसं भाजून घेतलेले. तर हे आपण वाटून घेऊया मिक्सरला. असं मस्त बारीक वाटून घ्यावं मिक्सरला. बघा इथं कांदा आणि टमाटा वाटून घेतलेले. इथं बघा खोबरं वाटून घेतलेले, आणि बाजूला बघा असे कोथिंबीर, अद्रक आणि लसूण वाटून घेतलेलं आहे, पेस्ट आहे. आणि बघा आता त्याला मस्त मी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, हे बघा. आणि बघा तिथं चिकन मसाला, कांदा मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे, बघा. आणि असं छान मिक्स करून घेणार. कोथिंबीर पडली, असं मस्त मिक्स करून घेणार. आणि त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे, बघा. छान मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर बघा मी लसूण, कांदा आणि टमाट्याची पेस्ट टाकून घेतली, आणि ती पण आपण छान अशी मिक्स करून घेऊया, बघा. बघा असं मस्त आपण मिक्स करून घेऊ. आणि बघा छान असा मस्त मसाला शिजवून घेतलेला आहे मी, बघा. एकदम ब्राऊन कलर झालेला आपला मसाल्याचा, एकदम मस्त आहे, बघा. आणि इथं बघा मी असं नारळ वाटून असं बघा टाळून घेतलेले, ते पण यामध्ये बघा टाकून घेतले. हे बघा असं मस्त वाटून घेतलेलं आहे मी. हे पण आपण मस्त असं शिजवून घेऊया आता, छान असं. आणि बघा असं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि बघा आता इथं मी असं चिकन टाकून घेतलेलं आहे, बघा. आपला मस्त चिकन मसाला झालेला आहे, एकदम भारी. बघा आपलं चिकन रस्सा मसाला बघा कसा झाला आहे, आणि वरून अशी थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा किती मस्त आपले चिकन मसाला झालेला आहे, एकदम भारी. छान अशी उकळी पण फुटलेली बघा. बघू आपण अजून 5 मिनिटांनी बघा.
हे बघा किती छान झालं आपलं चिकन मसाला. बघा एवढा भारी झालेला आहे, हॉटेलसारखा झाला आहे बघा. बघा किती मस्त झालेलं आहे. चला कसा वाटला आपला चिकन मसाला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा